जरा कल्पना करा, चार्जिंगला व्यवस्थित उभी असलेली सरकारी बस अचानक डेपोमधून बाहेर पडते आणि रस्त्यावर धावायला लागते. चालकाच्या सीटवर बसलेला माणूस ना खरा ड्रायव्हर असतो ना त्याच्याकडे कुठली परवानगी असते, तर तो एक चोर असतो. आणि इतकं करून तो थांबत नाही, तर वाटेमध्येच बस थांबून चक्क प्रवासीही चढवतो. अगदी जणू तो त्याचीच खासगी बस आहे. हे ऐकायला एखाद्या सिनेमातल्या सारखं वाटलं तरी ही खरीखुरी घटना आहे आणि घडली आपल्या नागपूर शहरात. या चोराने इतक्या बेधडकपणे हे कृत्य केलं की सुरुवातीला पोलिसांनाही यावर विश्वास बसेना. पण जेव्हा या चोरीची खरी ओळख आणि त्याचा भूतकाळ समोर आला, तेव्हा मात्र चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचेही डोळे मोठे झाले. कारण ही काही त्याची पहिली चोरी नव्हती, तर तब्बल 20व्यांदा त्यानं असा प्रताप केला होता. 1 कोटीहून अधिक किमतीची सरकारी बस, अत्याधुनिक GPS यंत्रणा आणि तरी इतक्या सहजपणे झालेली चोरी, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि प्रकरणाची राज्यभर चर्चा होऊ लागली. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, पोलिसांनी त्या चोराला कसं पकडलं, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. ही घटना घडली 1 जुलैच्या रात्री नागपूरमधील इमामवाडा बस स्थानकावर. MH49 VZ क्रमांकाची शिवशाही इलेक्ट्रिक बस त्या रात्री चार्जिंग पॉइंटवर उभी होती. या बसची किंमत तब्बल 1,53,00,000 रुपये इतकी प्रचंड आहे. राज्य परिवहन महामंडळाने कोट्यावधी रुपये खर्च करून या इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल केल्या आणि पर्यावरणपूरक प्रवासाचं स्वप्न त्यातून साकारलं जात होतं. पण नेमक्या याच महागड्या यंत्रणाच्या बसकडे एका भुरट्या चोराचं लक्ष गेलं. रात्रीच्या वेळी डेपोतील सुरक्षा तशी नेहमीच मर्यादित असते, गस्त कमी असते आणि कर्मचारी रात्रपाळी थकलेले असतात. नेमका या संधीचा फायदा एका तरुणाने अत्यंत धूर्तपणे उचलला. हा तरुण होता तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगर भागाचा रहिवासी. नाव विष्णू गणपती निलावर, वय अवघं 23 वर्ष. दिसायला अगदी साधा सुद्धा, कुठल्याही सर्वसामान्य तरुणासारखा वाटणारा हा मुलगा प्रत्यक्षात मात्र एक अत्यंत सराईत गुन्हेगार. डेपोत त्याने कधी पाऊल ठेवलं आणि कुठल्या वेळी नेमकं संधीची वाट पाहत तो उभा राहिला, याचा पत्ता तिथल्या कर्मचाऱ्यांना लागला नाही. त्या रात्री विष्णू अगदी सहज फिरत असल्यासारखा डेपोमध्ये शिरला आणि तिथल्या एका सफाई कामगाराशी गप्पा मारायला लागला. सुरुवातीला हवामानाच्या गप्पा, मग हळूहळू विषय बसच्या दिशेने वळगला. जवळपास तासभर दोघांच्या गप्पा रंगल्या. बोलता बोलता विष्णूनं अगदी सहज विचारलं की तुला एसटी बस चालवता येते का? सफाई कामगाराने नाही असं उत्तर दिलं आणि उलट विष्णूलाच विचारलं तुला येते का चालवता? विष्णूने लगेच हो म्हणता सफाई कामगाराने कुठलीही शंका न घेता बसची चावी सरळ त्याच्या हातात सोपवली. विश्वास बसण्यासाठी दोघांनी मिळून बसचे 2-3 राऊंडही डेपोतच मारले आणि नेमकं इथेच विष्णूनं आपली खरी चाल खेळली. त्याने सफाई कामगाराला सांगितलं की जरा खाली उतर, मला बस थोडी मागे घ्यायची. सफाई कामगार निर्धास्तपणे खाली उतरताच विष्णूने क्षणाचाही विलंब न करता लावता एक्सेलरेटरचा पाय दाबला आणि ती आव्हाड बस घेऊन थेट डेपो बाहेर पडला. इतकी मोठी सरकारी बस रस्त्यावर धावताना कुणालाही संशय आला नाही, कारण एसटी बस रस्त्यावर दिसणं हे अगदी रोजचीच गोष्ट आहे. त्यामुळे कोणी तिला अडवण्याचा विचारही केला नाही. यानंतर तर कहरच झाला. विष्णूने ती बस नागपूरहून थेट अमरावतीच्या दिशेने पळवली आणि वाटेत जागोजागी थांबून चक्क प्रवासीही बसवले, जणू तो त्या मार्गावरचा अधिकृत चालकच आहे. मात्र त्याला याची पुसटशी कल्पना नव्हती की एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये आता GPS आधारित व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली असते. बस गायब झाल्याच्या लक्षात येताच नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आणि त्यांनी तत्काळ कंट्रोल रूम मध्ये इंटरनेटच्या आधारे बसचं लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली. काही मिनिटातच बस अमरावतीच्या दिशेने हायवेवर धावत असल्याचं स्पष्ट झालं. वेळ न दडवता नागपूर पोलिसांनी अमरावती पोलिसांना तत्काळ सतर्क केलं. लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे बस राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केट परिसरात बेवारस अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाली. तसंच संशयित आरोपी जवळच्या गद्रे चौक परिसरात फिरत असल्याचंही समजलं. यानंतर बीट मार्शल पथक आणि राजापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एकत्र येऊन काही तासातच सापळा रचून आणि विष्णूला अलगत रंगेहात पकडलं. अवघ्या काही तासापूर्वी नागपूरमध्ये चोरीला गेलेली बस अमरावतीत सापडेल आणि तिचा चालक इतक्या लवकर गजाआड होईल याची कल्पना कुणालाही नव्हती. पण GPS तंत्रज्ञानाने या संपूर्ण घटनेला अगदी वेगळंच वळण दिलं. पोलिसांनी जेव्हा विष्णूची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा जी माहिती समोर आली त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला. ही त्याची पहिली चोरी नव्हती, तर मागच्या 2-3 वर्षात त्यानं तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नांदेडसह विविध भागातून तब्बल 20 पेक्षा जास्त बस चोरल्याची स्वतःच कबुली दिली.
बस चोरल्यानंतर तो काही काळ त्याचा वापर सरासर प्रवासी वाहतुकांसाठी करायचा. प्रवासी बसून पैसे कमवायचा आणि नंतर संधी मिळताच बसमधले महागडे स्पेअर पार्ट्स काढून विकून टाकायचा. विशेषतः इलेक्ट्रिक बसमधली लिथियम बॅटरी हे त्याचं मुख्य लक्ष असायचं, कारण एका बॅटरीची किंमत जवळपास 1 कोटी रुपयाच्या घरात जाते. यासोबतच टायर, डिस्क आणि इतर महागडे भागही तो सराईतपणे विकायचा आणि उरलेली रिकामी बस रस्त्याच्या कडेला सोडून चुपचाप पसार व्हायचा. तपासात असंही समोर आलं की विष्णूचे स्वतःचे वडील त्याच्याच आईच्या हत्येच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. घरात कोणी आधार उरला नाही आणि जवळपास निराधार बेवारस आयुष्य जगावं लागल्याने विष्णू हळूहळू अशा मोठमोठ्या चोऱ्यांच्या आहारी गेला, असं तपास यंत्रणाचं निरीक्षण आहे. एकीकडे कौटुंबिक आधार नसल्याने माणूस गुन्हेगारीकडे कसा वळू शकतो याचं एक अस्वस्थ करणारं उदाहरण आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बस चोरी होऊनही इतक्या काळ हे रॅकेट कुणाच्या नजरेत कसं आलं नाही, हा प्रश्न तितकाच गंभीर आहे. 20 बसेस म्हणजे काही लाख नव्हे तर करोडो रुपयाचं नुकसान, आणि तरीही इतक्या राज्यांमध्ये हा प्रकार वर्षानुवर्ष सुरू राहिला. यावर राज्य परिवहन यंत्रणाच्या सुरक्षा उपयोजनामधली कमी दिसून येते. सध्या नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात या बस चोरीचा मुख्य गुन्हा दाखल असून अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी पुढील तपास हाती घेतला आहे. आरोपी आणि जप्त करण्यात आलेली बस पुढील कारवाईसाठी नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसचे पार्ट्स आणि लाखो रुपयांच्या बॅटऱ्या इतक्या सहज विकल्या जात असतील तर त्यामागे नक्कीच खरीदारीचं एक मोठं जाळं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी तपास आणखी वेगाने पुढे नेला जात आहे. महाराष्ट्रासह देशभरातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून याच पद्धतीनं इतरत्र कुठे चोरीची घटना घडली असल्याचं संबंधित पोलिसांनी नागपूर किंवा अमरावती पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असं जाहीर आव्हान करण्यात आलं आहे. एका बाजूला राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दुसऱ्या बाजूला जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद करता आलं. हीच या संपूर्ण प्रकरणातली एक दिलासादायक बाजू म्हणावी लागेल. पोलिसांनी आता विष्णूने ज्या ज्या राज्यात आणि जिल्ह्यात बस चोरीची कबुली दिली आहे त्या सर्व ठिकाणच्या पोलीस ठाण्याशी समन्वय साधण्यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून जप्त पार्ट्स आणि बॅटऱ्या नेमक्या कोणाला विकल्या गेल्या याचाही माग काढला जात आहे. या तपासातून आणखीन किती बस चोऱ्या उघड होणार आणि या रॅकेटमध्ये आणखीन किती लोक सामील आहेत हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने आता डेपोमधील रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून चार्जिंग पॉइंटवरील बसेससाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय राबवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंडळी, एका जवळपास निराधार तरुणाने केवळ धाडस धूर्तपणा करून तब्बल 20 सरकारी बस चोरल्या. हे ऐकून मनात एकच प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या चोऱ्या इतक्या सहजपणे कशा घडल्या गेल्या आणि आपल्या सरकारी यंत्रणांमधली सुरक्षा खरंच इतकी ढिसाळ आहे का? तुम्हाला काय वाटतं, यामागे फक्त एका एकट्या तरुणाचं धाडस आहे की खरोखरच एक मोठं रॅकेट यामागे काम करतोय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.